हाय फ्रेंड, मी शोभना. तर आज आम्ही चाललो होतो सगळेजण अंदूरला, कारण धोंडेदानसाठी सगळ्या लेकरावाला हे कपडे घ्यायचे होते, दाजीला दीदीला. माझं काय काम नव्हतं तरी पण खानाय मी जात होते. मग इकडं बाबू तर काल झोपीतून उठलेलं होतं, ती लय बेकार तोंड केलं. मग गेल्या पहिल्यांदा बारक्यावाला कपडे घ्यायचं चालू होतं यांचं. मग इकडे लेकरं तर काय निसं धिंगाणाच घालत होती, इकडून तिकडं पळत होती. मग नंतर सोनारच्या दुकानात गेलो आणि पहिल्यांदा जोडवे घेतल्याच्या नंतर खंडोबाच्या मंदिरात गेलो, कारण तिथून जवळच होतं. मग पायाही पडलो, सगळेजण फोटोही काढले 2-3. मग नंतर घरी आल्याच्या नंतर मस्तपैकी मी जरा थोडीशी सजावट केली. मग म्हणजे आयार हे सगळं ते भरून ही ठेवले. मग पप्पाने दाजीचे पायही धुवून लगेच दाजीला आयार केले आणि नंतर दीदीचे पण पाय धुवून मम्मीनं दीदीला पण साडीही दिली. अगोदर तर थोडा शांत बसला होता दीदीच्या साईडला. मग नंतर दीदीनं पण साडी आणली होती मम्मीला, कारण आईची ओटी भरायचं असते अधिक मासमध्ये म्हणून का नाही. दीदीनं पण साडी घेऊन आली. साडी तर छानच होती. नंतर दाजी आणि दीदीने पण का नाही आदूला ड्रेस घेतलेला होता. मग त्याला ती ड्रेस दिला, एवढं भारी दिसत होता आदू पण. मग नंतर भाच्याचे पाय धुवायचे असते म्हणून का नाही दिवूचे आणि बाबूचे पण धुवायचे होते. पहिल्यांदा दिवूचे धुवत होते पाय. मग नंतर इकडं दिवू तर एवढा भारी दिसत होता. दिवूला लय लाडीगुडी लावून बसवलं होतं. बाबू तर काय बसतच नव्हता. मी व्हिडिओ काढताना ती बाळाचं जेवण ती गाणं लावून त्याला म्हणजे व्हिडिओही काढले होते. थोडं सतवत होता बाबू. तर चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.